मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मराठीची आठवण येते। मुलाला बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकवलं। त्या बॉम्बे स्कॉटिश बद्दल राज ठाकरे बोलणार आहेत का, असा सवाल भाजप नेते अमित साटम यांनी केला। राज ठाकरेंनी तिसऱ्या पिढीला मराठी शाळेतून शिक्षण द्यावं असा चिमटा देखील साटम यांनी राज ठाकरेंना काढलाय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या आधी मराठीची आठवण अनेक नेत्यांना होत असते आणि भावनिक अशा प्रकारची आव्हानं ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी काही नेते करत असतात। माझा राज ठाकरेंना हा सवाल आहे की आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती। आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? किमान आपल्या मुलांचं ऍडमिशन हे बॉम्बे स्कॉटिश मध्ये नाही घेतलं, परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ऍडमिशन हे बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे। तर आयआयटीच्या नावात मुंबई नसणं चांगलंच असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सोमवारी केले। त्यानंतर आता मनसेनं पवई आयआयटी गेट समोर बॅनर लावलाय, यावर आयआयटी मुंबई असा उल्लेख करण्यात आलेला आहे।